महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषाला अभिवादन करते आणि आपले गुरु म्हणते धम्मसारथी यांना वंदन करते आणि इथे उपस्थित उपासक उपासिका सर्वांना माझं मैत्रीपूर्ण जय भीम. आजचा विषय म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये हा विषय नैतिकता को पवित्रता का दर्जा प्राप्त होना चाहिए. तर भंतेजीने मराठीतच सांगते या नैतिकतेवर आधी पण घेतला दुपारच्या सत्रात आणि आता पण हा दुसरा पॉईंटवर घेतलाय. तर नैतिकता म्हणजे हे डेली लाईफ झाली आहे आपली. तर आपल्याला समजायचं आहे की डेली लाईफमध्ये आपल्याला नैतिकता कशा पद्धतीने उजागर करायची आहे, आपल्यात आत्मसात करायची आहे. तर यात 2 पॉईंट दिले, पवित्र अपवित्र. तर पवित्र म्हणजे काय की नैतिकताला जर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आणि त्यानुसार आपण डेली लाईफमध्ये वागणूक ठेवली तर आपण ती नैतिकता पवित्र ठेवू शकतो. आणि ती पवित्र ठेवली तर आपण नैतिकता जर पवित्र असेल तर त्यांच्या धम्माची मान्यता राहील, कारण धम्माच्या मान्यतेनुसारच आपल्याला पुढे कार्य करायचे आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे की नैतिकतेने जर तुम्ही राहाल तर कुठेच हारू शकत नाही. कारण आता उदाहरण आपलं डोळ्यासमोर बाबासाहेबाचं आहेच, ज्याला शील म्हणतो आपण, शील. तर बाबासाहेबाजवळ काय होतं? बिना ढाल तलवारने बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता यावर विजय मिळविला. तर थोड्या वेळासाठी आपण विचार करू की राजे महाराजे जसे तलवार घेऊन ज्यांनी त्यांचं राज्य बळकावलं तर त्याला हरवण्यासाठी बाहेर म्हणजे समोर येत होते, रणांगणात येत होते आणि युद्ध करत होते. आणि त्यांची तलवार इतकी मजबूत होती की त्या तलवारीच्या जोरावर ते लोक युद्ध जिंकत होते. तर बाबासाहेबांनी बिना रक्तपात करण्यात आपल्याला एक प्रश्न पण आपल्या मनाला पडला पाहिजे की प्रत्येकाला, मलाच नाही प्रत्येकाला हा तो प्रश्न पडला पाहिजे की बिना रक्तपात म्हणजे धर्तीवर रक्त न सांडताना जर आपल्याला स्वतंत्रता बाबासाहेबांनी मिळवून दिली तर कशाच्या जोरावर? त्यांच्याजवळ कोणतं हत्यार होतं? तर हे त्यांच्याकडे शिलेची ढाल आणि प्रज्ञेची तलवार होती. त्यांच्यात शील इतकं अगाढ होतं, म्हणजे ज्याला आपण नैतिकता म्हणतो, ही त्यांच्यात शिलाचरणाच्या रूपाने इतकी अगाढ होती की समोरचा व्यक्ती त्यांच्या शिलाचरणच पाहून थक्क होत होता, तर तो समोरचा व्यक्ती काही बोलू शकत नव्हता. तर पार्लमेंटमध्ये वगैरे बाबासाहेब जेव्हा उभे राहत होते तर समोरचा व्यक्ती दंग राहत होता त्यांचे सूटबूटच पाहून, म्हणजे इतकं जोरदार व्यक्तिमत्व त्यांचं पाहून आणि त्यांच्यातलं ते शिलाचरण नैतिकता पाहून. तर म्हणूनच त्यांनी आपले अनुभव आपल्या समोर मांडलेले आहेत की त्यांच्यात जी नैतिकता होती त्या नैतिकतेच्या जोरावर त्यांनी इतकं मोठा म्हणजे संविधान लिहिलं, आपल्याला बुद्ध आणि धम्म मिळवून दिला, लिहून आपल्यापर्यंत पोहोचवला आणि बौद्ध धर्म आपल्यापर्यंत पोहोचवला, आपल्याला आपल्या सवलता मिळवून दिल्या. तर हे सर्व काय नैतिकतेच्या जोरावर आहे. त्यांनी जर हे केलं असेल तर साधं उदाहरण जर थोडं फार घेतलं तर आपण गांधीजीचं पण घेऊ शकतो. बाबासाहेब पुणे कराराच्या वेळेला तर सर्वांनाच माहिती आहे ते की तर बाबासाहेबांनी जर विरोध केला असता तर करू शकत होते, पण बाबासाहेबांमध्ये विरोधाभास करण्याची नीतीच नव्हती. ते नैतिकतेच्या जोरावर करत होते सर्व. म्हणून हे सर्व गोष्टी आपल्याला पण सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचल्या, आपल्याला मिळाल्या. तर नैतिकता जर पवित्र असेल तर ती त्याला धम्मामध्ये मान्यता मिळेल आणि धम्मात मान्यता असेल तर त्याला त्याचा विरोध त्याच्या विरोधात म्हणजे कोणी कार्य करू शकणार नाही, त्याला म्हणजे प्रतिकार देतील नाही. नैतिकता जर आपली पवित्र असेल तर आणि त्यानुसार आपले कुशल कर्म आपल्या हातून घडतील. जर नैतिकताच नसेल आपल्या जवळ तर कुशल कर्म आपल्याकडून घडणार नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला समजा काही म्हटलं तर लगेच आपण त्याला उत्तर देतो, हे काय झालं? प्रतिक्रिया झाली त्याच्यावर. म्हणजे त्यांनी आपल्याला म्हटलं म्हणून आपण म्हटलं, पण तिथे कुशल कर्म घडले का? नाही, अकुशल कर्म घडतील. तर मग नैतिकता नव्हती म्हणूनच आपल्या हातून ते अकुशल कर्म घडले, कुशल कर्म घडले नाही. म्हणूनच आपल्याला नैतिकता हे डेली लाईफ करता आपल्या जीवनामध्ये उतरवायची आहे आणि त्यावर आपल्याला चालायचं आहे. आजपर्यंत जरी नैतिकता आपल्यात नसेल समजली आपल्याला किंवा आपण उतरवण्याचा प्रयत्न नाही केला आपल्या जीवनामध्ये
नैतिकता हा खूप मोठा शब्द वाटत आहे आपल्याला, पण त्याचा सार एकदम छोटासा आहे. नैतिकता म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नैतिकता. तर धम्माचं जर आपण आचरण करत आहोत आणि धर्माच्या मार्गावर जर आढळत आहोत आपण, तर आपल्याला नैतिकता आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. आणि नसेलही समजा ते आपल्याला समजलं, तर आता याच्या नंतर सुद्धा समजण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. घर आहे, परिवार आहे, तिथे आपले बोलणे चालणे होतच असेल, राग लोभ ह्या गोष्टी येतीलच. असं नाही की राग येणार नाही, पण तो राग जर आपण प्रेमाने जर समजावून सांगितला, तर कदाचित प्रत्येक घरामध्ये भांडण झगडे होणार नाही. समोरचा व्यक्ती काय करतो याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, पण माझ्या हातून चांगले कर्म घडायला पाहिजे. तो बरोबर नाही, किंवा आपण आपल्याला सवय आहे, एक मनुष्य स्वभाव झालेला आहे की समोर बोट दाखवणे, की माझ्याकडून चूक नाही झाली, त्याच्याकडून झाली. चूक जरी आपली असली तरी कबूल करत नाही, कारण ही प्रामाणिकता नाही आहे आपल्यात, ही नैतिकताच नाही आपल्यात, की माझं चुकलं तर हो बा माझं चुकलं असेल कुठेतरी, असं आपण नाही म्हणत. आपण सरळ दुसऱ्यावर आपला गुन्हा थोपवून देतो, नाही त्याचं चुकलं म्हणूनच मी बोलले. पण तसं नाही आहे, की तो काय आहे किंवा त्याचे काय करायचं आहे, किंवा मी जे ओपिनियन त्याला जे देत आहोत किंवा बोलत आहोत, तर त्याच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल तो बघेल असा. पण आपण आपल्याकडून तरी त्या गलती होऊ द्यायची नाही, आणि नैतिकता ही जबाबदारी आहे आपली. जसं दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवण खावण करतो, श्वास घेतो, झोप घेतो, आपल्याला आवश्यक आहे ती झोप 4 तास तरी आपण घेतो, तसं नैतिकता सुद्धा आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. आपण त्यांना ओळखू शकलो नाही म्हणून कदाचित आपल्या हातून काही घडलं असेल, तर आता यानंतर तसं काही घडू द्यायचं नाही. नैतिकता प्रत्येक क्षणाला आपल्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा, उतरवण्याचा प्रयत्न करायचा, समोरच्याकडे न बघता, समोरचा दोषी न ठरवता, आपण तो काय आहे त्याचं कर्म आहे, त्याच्या कर्मानुसार तो जे काही वागणूक आहे त्याची तो बघेल, पण माझे कर्म गलत होता कामा नये, माझ्या हातून कोणतीही चूक होता कामा नये, याचा पूर्ण विचार करायचा. आणि बाबासाहेबांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं आणि प्रत्येक क्षणाला आठवण करायची बाबासाहेबांची, की बाबासाहेबांनी जे स्वतंत्रता आपल्याला मिळवून दिली, हे सहजासहजी मिळवली का? सहजासहजी कोणी आपल्याला एखादी वस्तू आपणच मनात उदाहरण घ्यायचं, आपल्याला एखादी वस्तू मागितली आणि ती वस्तू समजा एक खूप आवश्यक आहे, आणि ती वस्तू जर त्या समोरच्याने मागितली तर आपण सहजासहजी देऊन टाकतो का, की नको रे बाबा तुला आवडली ते घे, असं होईल का? तर बाबासाहेबांनी जेव्हा आपल्यासाठी इतकं काही केलेलं आहे, तर त्यांना सुद्धा इतके कष्ट सोसावे लागले, सहजासहजी हे मिळालेलं नाही. त्यांना याच्यासाठी संघर्ष करावा लागला, आणि ते नैतिकतेच्या जोरावर करावं लागलं त्यांना, आणि त्यांनी तो केला आणि हे सत्य मिळवून दिलं आपल्याला. ते सत्य आपल्या डोळ्यासमोर आहे. तर प्रत्येक क्षणाला आपण बाबासाहेबांना आठवण करायची आणि नैतिकतेचं पालन करायचं. एवढे बोलून मी माझे शब्द महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, पहले मैं उनको नमन करता हूँ। आज के कार्यशाला के हमारे आदरणीय भंते जी, उनको मैं वंदन करता हूँ, उनके संघ को भी मैं वंदन करता हूँ। सभी मेरे जो यहाँ जो बैठे उपासक उपासिका हैं, उनको मैत्रीपूर्ण मेरा जय भीम, सभी को नमो बुद्ध। आज का जो क्लास है, और इस आज के क्लास में आदरणीय भंते जी ने 3 विषय लिए हैं। पहला विषय है समाज हित विरोधी परिस्थितियां। इसके बारे में भी भंते जी ने उसका यानी विश्लेषण किया है कि विरोधी परिस्थितियां किस प्रकार की है, कि जो सच को झूठ समझकर हमारे सामने में पेश करने जा रहे हैं, और इसी प्रकार जो अन्य जो लोग हैं, जो चाहते हैं हमारे ऊपर जो राज करना है, हमारे ऊपर सत्ता मिलाना है, ये चाहते हैं, तो उसी प्रकार ये झूठ को सच समझकर हमारे ऊपर थोपना, यानी वही है कि समाज हित में जो विरोधी परिस्थितियां। अभी दूसरा है ये तो नैतिकता। अभी नैतिकता बोले तो ये बहुत जिसका अपन नहीं सकते,
अभी ये नैतिकता कैसे आएगी? बाबा साहब ने कहा गया कि धम्म यानी नीति यानी धम्म। तो हम जब धम्म का अगर पालन करेंगे तो जरूर हमारे में नैतिकता आएगी। हम धम्म का पालन अगर नहीं किए तो हमारे में कोई भी नैतिकता नहीं आएगी। और उसी का उदाहरण हमने हमारे सामने में बाबा साहब है। आज बाबा साहब देश में नहीं तो विदेश में भी बाबा साहब को माना जाता है। तो उसके लिए एक ही है कि उन्हीं में जो नैतिकता थी वो बाबा साहब बहुत सारे पढ़े लिखे थे, इसके कारण ही नहीं मानते। बाबा साहब में जो नैतिकता थी उस नैतिकता के आधार पर ही बाबा साहब को पूरे विश्व के अंदर माना जाता है। और इसीलिए हम तो बाबा साहब तो नहीं बन सकते, लेकिन उस मार्ग पर तो हम चल सकते हैं जो बाबा साहब ने बताया गया, तथागत ने जो हमें बताया गया। तो यही हमारे में नैतिकता, यही धम्म से आएगी, पंचशील से आएगी, अष्टशील से आएगी। और जो भी है कि जैसा ही हम धम्म का पालन करेंगे उस पालन से ही हमारे में नैतिकता आएगी। और एक बार नैतिकता आ गई तो हम भी, हमारे हाथ से भी कोई अपवित्र यानी अकुशल काम नहीं होगा। हर एक से हाथ से ही कुशल ही काम होगा। बस आज मैं इतना ही बोलकर सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण ज्या विषयावर इथे एक चर्चा करत आहोत, आदरणीय पूज्य भंतेजी यांना नमन करतो। आपला सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। फार गंभीर विषय आहे आणि तेवढाच आपल्या समाजहिताचा पण विषय आहे। मला आज एक नवी कल्पना एक सुचली आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, संविधान, आणि बाबासाहेब म्हणतात, विरोधक आरोप करत होते की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं हे कुठलं तरी आहे, कुठलं, पण बाबासाहेबांनी ते खोडून काढलं। मी ही जी संविधान लिहिण्याची प्रक्रिया आहे बुद्धाच्या धम्मापासून घेतली। आणि पुन्हा एक दुसरा प्रश्न पडतो आहे की ज्या लोकांना बाबासाहेबांच्या धम्मावर प्रेम करतात, बुद्धाच्या धर्मावर प्रेम करतात, धम्मावर प्रेम नाही करत, परंतु बाबासाहेबांच्या जो बुद्ध धम्म आहे त्याला नाकारतात। काय तो धम्म ग्रंथ आहे का म्हणते, धर्म ग्रंथ आहे का म्हणते। आणि दुसरी बाब पुन्हा एक सिद्ध होते की संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलं तर संविधानाला खरी प्रेरणा जर मिळाली असेल तर बुद्ध तत्वज्ञानातून मिळाली। हे ह्या आजच्या ज्या क्लासमधून ज्या शब्दप्रयोग आलेत भंतेजींच्या द्वारा, तर ते सांगते आहे की बाबासाहेबांनी संविधानाचं एवढं अध्ययन केलं नाही, एवढं धम्माचं अध्ययन केलं, आणि धम्माच्या अध्ययनातून त्यांना संविधान रचण्याची प्रेरणा मिळाली। म्हणजे हे आजच्या ह्या क्लासमधून आपल्याला सिद्ध करता येते आहे। कारण हे याच्यामुळे सिद्ध करता येते की जे आपण पवित्रतेचे जे उल्लेख घेतलेत संविधानामध्ये त्याच कलमा आहे। संविधानामध्ये प्रत्येक कलम जे असेल आणि असे गुंतून आहे, जे आपण म्हणतो का प्रज्ञा, शील, करुणा, मैत्रीपर्यंत थांबत नाही, तर प्राणी मात्रासोबत जो मैत्री करतो तेव्हा तो सर्कल पूर्ण होतो। नीतिमत्तेचं तसंच आहे। आणि संविधानामध्ये ज्या कलमा आहेत, संविधानामध्ये दोन्ही पक्षाला म्हणजे आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे। तो जर खऱ्या अर्थाने डिबेट करण्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे ज्या हातातून चुकी झाली असेल त्यांना पण, आणि जो चुकला असेल त्याला पण, आणि नाही चुकला दोन्ही पार्टीला पुरजोर आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला। तो कारण एकाही माणसावर अन्याय होता कामा नये हा त्याच्या पाठीमागे उद्देश होता। आणि म्हणून ती जी नीतिमत्ता शिकली ती नीतिमत्ता धम्मामधून बाबासाहेबांनी प्रेरणा घेऊन घेतली, हे माझ्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे। आणि हे पवित्रता जी आहेत, ही पवित्रता म्हणजे माणसाची नीतिमत्ता,
म्हणजे ही पवित्रता माणसाच्या रक्तामध्ये असायला पाहिजे. आणि जर ही भावना जर समाज मनावर जर येईल तर आपोआप समाजाचं कल्याण होईल. बुद्धाने सांगितलं, बुद्धाने काय दुःख कशामुळे आहे? समाज दुःखी आहे, समाजामध्ये दुःख आहे, मी आता शांत बसू शकत नाही, मी आता घरी जाऊ शकत नाही, कारण समाज दुःखी आहे. कशाने दुःखी आहे? नीतिमत्ता नाही आहे समाजामध्ये. समाजामध्ये खूप सारा व्यभिचार पसरलेला आहे, खूप सारं म्हणजे काय करायचं समजतच नाही आहे लोकांना. आणि त्याचे आचरण सुधारवण्यासाठी, त्याला दुरावा करण्यासाठी मला आज समाजामध्ये काम करायचंय. बुद्धांनी स्वतः त्याचं थिंकिंग केल्यानंतर त्यांना कळलेलं आहे. आणि आज आपण ह्या लेसन आजच्या क्लासमध्ये जर हे शिकत आहोत तर आज आपल्याला कळून गेलेलं आहे, कुटुंबामध्ये, घरामध्ये, भाऊभावामध्ये नैतिकतेच्या आधारावर दुश्मनी निर्माण झालेली आहे. कारण त्याला घराचे वाटणे असेल, प्रॉपर्टीच्या वाटणे असेल, शेतीच्या वाटणे असेल, भाऊभावावर तुटून पडतंय. पण तिथून नीतिमत्ता संपलेली आहे. त्याच्यामुळं एक मर्डर करण्याचं काम काय आहे, एखाद्या झगडा होण्याचं कारण काय? कारण नीतिमत्ता तिथे पायदळी तुळवल्या जाते, तेव्हा त्याचा उफाळा जो आहे तो उभारून येतो आहे, झगडा आणि मर्डर आणि खून. तर ह्या सगळ्या कदाचित हा समाज जर पूर्ण देश आणि ह्या नीतिमत्तेवर चालला ना तर हे कोर्ट आणि कचेरी आणि वकिली चालणार नाही, ओस पडेल. म्हणजे कोणी म्हणाल का वकिलाचं शिक्षण, आज काय होत आहे, वकिलाचं शिक्षण घ्यायचं म्हणते, वकिलामध्ये खूप कमाई आहे म्हणते. वकिलामध्ये खूप कमाई आहे. वकिलाचं आज जे मोठे मोठे सुप्रीम कोर्टाचे वकील आहे ना, हे वकील लोक उच्च वर्णीयांचे सीधे मुलं आहेत आणि त्याचा मुलगा वकीलच बनतो, वकील गेल्यानंतर मग जज बनतो. का? कारण समाजामध्ये ठोसून अनैतिकता भरलेली आहे, अनैतिकता ठोसून भरलेली आहे आणि त्याचे परिणाम येत आहेत. आणि त्या केशेसचा आणि याचा असा ढीक रचलेला गेलेला आहे. आणि हे जर नाकारायचं जर असेल तर तुम्हाला नीतिमत्ता ह्या समाजामध्ये जर तयार झाले, प्यार बंधुभाव निर्माण झाला, एकमेकासोबत मैत्री घट्ट झाली, तर हे सगळे यांचे जे हे आहे ओस पडणार आहेत, वकिली चालणार नाही आणि कोर्टामध्ये केस राहणार नाही, अशा प्रकारची एक कल्पना. तर हे काम जे आहे ते बाबासाहेबांनी 69 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं बघा, हे काय आहे, बुद्धाने सांगितलेला जो धम्म आहे, तो धम्म आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी काम केलं असेल आपापल्यापर्यंत, ज्यांना जसा समजला तसा समजला. कारण एक दृष्टांत आहे, म्हणजे अन्य लोकांचा हत्तीला बघते तो कसा कसा दिसते, गावात हत्ती येते आणि तो दृष्टांत. तर बुद्धाला एवढ्या वर्षानंतर समजण्याची जे मोठे मोठे महान लोक झालेत, बाहेर प्रचार गेलात आणि त्यांनी तो धम्म तशा प्रकारे मारला, तो भक्ती मार्गातूनच म्हणला. परंतु आज भंतेजीनं सांगितलं, चायना सारखा, जपान सारखं राष्ट्र, अमेरिकेसारखं राष्ट्र आज बुद्ध धर्माला नाकारतो आहे आणि बाबासाहेबांच्या धम्माचा स्वीकार करतो आहे. कारण मग बुद्धाचा धम्म जर खऱ्या अर्थानं कोणाला समजला जर असेल तर तो कोणाला समजला, एवढ्या दिवसानंतर 2,500-3 हजार वर्षानंतर बाबासाहेबाला समजला. हे आपल्याला मानावं लागेल. आणि बाबासाहेबाला धम्म समजल्यानंतर 60-70 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर तो धम्म कोणाला समजला? भंते धम्म सारथीला समजला. आणि आपण त्याला अनुसरणासाठी क्लासमध्ये शिकत आहोत. आणि म्हणून त्यांना असं वाटतं आहे का एवढे दिवस मी हे वाचत आहो, हे चिंतन करत आहो, पण त्याच्यातले एक एक पैलू मला समजत नाही आहे. नीतिमत्ता आज मला समजली, ही नीतिमत्ता मला 10 वर्षात जर समजली असती तर मी आज समाजाला किती डायरेक्शन दिलं असतं. तर हे कशावर आहे? हे माणसामध्ये पण ते नीतिमत्ता तुमच्या ब्लडमध्ये, तुमच्या चित्तामध्ये घर करायला पाहिजे, नंतर ते समजते. आणि तुमच्यामध्ये अपवित्र जर असेल तर तुम्हाला किती शुद्ध काम असेल, किती असेल, ते समजणार नाही. तर स्वतः माणसाला पहिले त्या तालमीमधून जावं लागते, तेव्हा त्याचे बारकावे आणि त्याचे सगळे काही जे बीज आहे ते कळते आहे. प्रत्यक्षात त्याच्यावर धम्मचर्चा करणं आणि स्वतःहून समजणं थोडासा फरक आहे. आणि म्हणून आज मला ही बाब मी अति आनंदित आहो का बाबासाहेबाला जे संविधानही लिहिलं तर ह्या धम्माच्या बुद्धाच्या
चाकोरी धम्माच्या मार्गातून जे अध्ययन बाबासाहेबांनी केलं, इतकं अध्ययन केलं एका एका शब्दाचं, आणि ते शब्द तुम्ही संविधानामध्ये पेरलेले. म्हणजे हे एकंदरीत आजचा माझा सार आहे. तुम्हाला काय वाटतं आहे ते, तर मी आजच्या प्रसंगी एवढं बोलतो आहे आणि थांबतोय. जय भीम, नमो बुद्धाय.